बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकुल वातावरण आहे. पण आता त्यांचा मृत्यू केवळ एक अपघात होता की तो घातपात होता, यावर चर्चा सुरू झाली आहे. संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. तहसीलदार दुलाजी मेंढके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी या दोन्ही निवेदनात केली आहे. प्रामुख्याने अपघात झाल्यावर घटनास्थळावरून तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मोबाईल व महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात असा संशय बळावल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात संशय राहू नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमून वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राकेश गिड्डे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेत विश्वास निर्माण करणारे अधिकारी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत जनतेमध्ये विविध शंका निर्माण होत असून हा अपघात की घातपात याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल व महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे लातूर अंबेजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ 9 एप्रिल रोजी झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतः कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला. अपघाताची तीव्रता इतकी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.